नांदेडच्या आजमवाडी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली आहे। स्वातंत्र्यापासून आतापर्यंत गावात रस्ता नाही, एसटी सुद्धा नाही। चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते। अतिशय खळबळजनक आणि चिंताजनक असा हा प्रकार आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 78 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी सुद्धा अनेक गाव खेड्यांमध्ये सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या आजमवाडी गावात आजपर्यंत ना रस्ता पोहोचला ना एसटी पोहोचली। केवळ 1.5 किलोमीटर अंतराचा हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आणि पावसाळ्यात चिखलांनी भरलेला असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करत शाळा गाठावी लागते। गावातील वयोवृद्ध या मुलांना गावापासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी येतात। अनेक वेळा निवेदन देऊनही उपोषण करून सुद्धा गावाला अद्याप रस्ता मिळाला नाही। त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। देखील आढावा घेतला आणि ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। भारताच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र अजूनही गाव खेड्यांपर्यंत सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता आहे लोहा तालुक्यातल्या गावी। या गावात जर बघितलं, आजमवाडी नावाचं एक गाव आहे। मुख्य रस्त्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। या गावात आजपर्यंत एसटी पोहोचलेली नाहीये किंवा या गावापर्यंत जाण्यासाठी हा जो रस्ता आपण बघतोय पूर्णतः चिखलमय झालेला रस्ता आहे। खड्डे त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आहेत। आजपर्यंत हा रस्ता सुद्धा त्याचं काम सुद्धा करण्यात आलेलं नाही। आजोबा, तुमचं वय काय आणि आता काय अवस्था आहे? कधीपासून आहे सर? 85। अच्छा। आजपर्यंत इथं एसटीचं काही प्रयत्न झालं नाही। आजपर्यंत मला माझे नातवंड पंतवंड झाले, तरी अजून मी या लेकराला आणून सोडायसाठी इथवर आलो। आणखी आमच्या आजमवाडीची सोय आमदारानं खासदारानं कोणच केली नाही। अच्छा, आता काय मागणी आहे तुमची सरकार? आणखी काय नाही, आमची मागणी आहे की या रोडची सोय व्हावी। लेकर शाळेला जायची लई परेशानी होती। मागणी भरपूर वेळेस केली, मंत्रालयापर्यंत, फार ग्रामविकास मंत्रीपर्यंत केली, पालकमंत्र्यापर्यंत केली, 2016 मध्ये उपोषण सुद्धा केलं याच रस्त्यावर, पण अजून काही मागणी पूर्ण झाली नाही आमच्या गावकऱ्यांची। हे गाव बसलं तेव्हापासून अद्याप अजून पूर्ण रस्ता मिळाला नाही। गावाला 4 बाजूने रस्ते आहेत, 4ही बाजूच्या रस्त्याची कंडिशन आमची अशीच आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।